मोर्चा सुरू होणार आहे, तुमचा काय एजेंडा आहे, काय तुम्ही बघितलं? नमस्कार. प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व मतदारांना व नागरिकांना जय महाराष्ट्र. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अत्यंत विश्वासाने प्रभाग क्रमांक 20 ची उमेदवारी मला दिलेली आहे. आमचं युतीचं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी या युतीचा मी उमेदवार आहे. यांचाही मला मजबूत सपोर्टही आहे. चांगल्या प्रकारे ते लोक माझ्यासाठी, या पक्षासाठी, या युतीसाठी काम करत आहेत. या ठिकाणी दोघं भाव सोबत आले, काय म्हणजे किती फायदा मिळणार आहे? नक्की काय आहे, महाराष्ट्रात बोला, मुंबई बोला, दोघं म्हणजे जेव्हापासून ते दोघे वेगळे झालेले भाऊ आहेत, तर लोकांचं स्वप्न होतं हे दोघे भाऊ एकत्र आले पाहिजेत. कारण जेव्हा जेव्हा मुंबईवरती संकट आलेलं आहे त्यावेळेला वंदनीय प्रबंधनकार ठाकरे पासून बघा, बाळासाहेब ठाकरेंपासून सर्व यांनी मुंबई जवळ संकट आले त्यावेळेला संकटाच्या वेळी मुंबईच्या बाजूने होते, महाराष्ट्र बाजूने. त्यामुळे आताही मुंबईवरती मोठं संकट आलेलं आहे. हे संकट सत्ताधारी जे आहेत त्यांचं आलेलं आहे, ज्यांनी 2014 पासून देशात सत्ता मिळवण्यासाठी, राज्यात सत्ता मिळवण्यासाठी लोकांना मोठे मोठे खोटे 15 लाख मिळतील, 2 करोड नोकऱ्या वर्षाला मिळतील असे भावनिक आवाहन केले. आणि त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण करू शकले नाही 2019ला जेव्हा ज्यांच्यावरती करोडोचे आरोप केले त्यांनाच सोबत घेऊन झालेले. त्यामुळे आता त्यांच्याकडे एवढा, त्या गेल्या वेळेला त्यांच्या अगर अकाउंटला बघितलं भाजपच्या तर बघा 160 करोडच्या वरती नव्हते आणि आता 10,000 करोड. कुठून आले ते पैसे? हे पैसे देशावरती, राज्यावरती कर्ज करून त्या लोकांनी कमवलेले पैसे आहेत. आता त्यांचा डोळा मुंबई महानगरपालिकेवरती. जर हे एवढेच सक्षम होते तर अहमदाबादची महानगरपालिका कर्जात का? आणि आपली मुंबई महानगरपालिका 2022च्या अगोदर बघा, जेव्हा शिवसेना गव्हर्नमेंट होती, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आता बोलायला पाहिजे, दुसऱ्याची नाही, तर जवळजवळ 95,000 करोड आपल्या मुंबई महानगरपालिकेकडे एफडी होते. आता किती उरले? 60,000 करोडच्या खाली उरलेले. मग हे गेले कुठे पैसे? याचा लोकांनी विचार केला पाहिजे. आता या उरलेल्या पैशांवरती यांचा डोळा आहे. कारण विकासाच्या नावाने शून्य आहे, रोजगार नावाने शून्य आहे. आता उरलेले पैसे म्हणजे झोला लेके आया हूं, झोला भर भर के जा रहा है. आता ही लढाई माझ्या मते तुम्ही देते काही लोक मराठी अमराठीचा हा लढा नाहीये. हा लढा भाजप विरुद्ध मुंबईकरांचा आहे. जे मुंबईकर आहे, जे मुंबईचे खरेखर मुंबईच्या विकासामध्ये ज्यांचं साथ आहे, त्या लोकांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता त्यांचे रोजगार इथे राहतील का नाही प्रश्न आहे. कारण कोविडच्या काळामध्ये लोकांनी पाहिलंय की जेव्हा आपण आमदार नगरसेवक का निवडून देतो, जेव्हा वाईट काळ आला मुंबई होती तेव्हा आपल्याला त्यांचं सहकार्य मिळालं. जेव्हा मुंबईवरती जसं कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला हे कुठे होते? आज लोकांचं हॉस्पिटलवाल्यांनी कंबर तोडले. जे काही एफडी जमा होती, लोकांची जीवनासाठी पुंजी जमा केली ती सर्व उडून टाकली या लोकांनी. अवैध जसेच्या पैसे ते हॉस्पिटलवाले पैसे घेत होते. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक रस्त्यावरती उतरले. जेव्हा ऐकत नव्हते हॉस्पिटलवाले तेव्हा 4 हॉस्पिटलची कोविडवरती उपचार करायची जी मान्यता होती ती रद्द केली. त्याच्यानंतर एक ठरलं की अशा प्रकारे रेट घ्यायचे. लोकांची आवाच्या सवा पैसे घेऊन हॉस्पिटलला डेड बॉडी देत नव्हते. करोड कोकिलाबेन सारख्या हॉस्पिटलमध्ये 9.25 लाख रुपये देत नाही म्हणून बॉडी देत नव्हती. ती बिचारी घर विकायला निघाली. ती कुठली? नेपाळी बाई होती. नेपाळी तिचा नवरा होता, तो मेल्यानंतर असं परिस्थिती होती. कोकिलाबेन सारख्या हॉस्पिटलमध्ये रविवारी गेलो मी आणि तिकडून त्याला बॉडी सकाळी 11 पासून रात्री 11 रुपये भांडत 9.25 लाख रुपये 1 रुपया न देता डेड बॉडी घेऊन आणून दिलो. अशा प्रकारे आम्ही बिल कमी करा, शाळेची फी कमी करा. अशा वेळेला जेव्हा खरोखरच मुंबईकरांना गरज होती त्यावेळेला महाराष्ट्र सैनिक त्यांच्या बाजूने करोना काळात बाजूने उपस्थित होता. हे लोकांनी पाहिलेलं आहे. आणि आता हे मुंबईवरती जे संकट आलेलं आहे, जे काही मुंबई खाली करायचा प्रयत्न चाललेला आहे, ते मुंबईकरातले लोकांनी ओळखलेलं आहे. या भाजपचं डाव काय आहे आणि ते गप्प बसणार नाहीत यावेळी. कारण त्यांना माहित आहे याच्यातनं आपलं ठाकरे कुटुंबच वाचू शकतं यातनं. त्यामुळे 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. त्याचा आनंद फक्त मराठी माणसांना नाही तर इथे जे वर्षानुवर्ष राहतात अमराठी त्यांनाही याचा आनंद झालेला आहे की आता कोणतरी आमच्या बाजूने उभा राहणारा आलेला आहे सक्षम.
मुद्दे मांडलेत काल, असे 8 ते 10 पॉइंट्स आहेत जे घेतले गेले, चेंजेस असे मुंबईमध्ये आणले. तुम्ही पहिलं- नक्कीच नक्कीच. कारण काय माहितीये की मुंबईकरांना काय मिळालं पाहिजे. कारण ह्या लोकांनी तर आतापर्यंत गेली बोललं ना 10 वर्षाच्या वरती झालेले, 12 वर्ष झाले काही नाही आणलेलं. विकासाच्या नावाखाली लुटतायत, काही डेव्हलपमेंट नाही, रोजगार नाही. परंतु आता या काल तुम्ही प्रेझेंटेशन पाहिलं असेल अमित ठाकरे साहेबांचं आणि आदित्य ठाकरे साहेबांचं, खूप सुंदर असं होतं. कारण काय गरज, आज सर्वात जास्त कॅन्सरचा जी रोग आहे तो कशा प्रकारे पसरत चाललेला आहे. अशा वेळेला टाटा सारखं एकच हॉस्पिटल आपल्याकडे, अशा वेळेला महानगरपालिकेसारख्या हॉस्पिटलमध्ये पण असं हॉस्पिटल झालं कॅन्सरचं उपचार होऊ शकतात, तर लोकांचं जे आहे गैरसोय होते ती कुठेतरी गैरसोय होणार नाही. आणि आपल्याकडे शताब्दी सारखं हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात जागा आहे, इथे हे कॅन्सरचं हॉस्पिटल झालंच पाहिजे. खूप चांगला मुद्दा त्यांनी काल साहेबांनी घेतलेला. त्याच्यानंतर जे घरकाम करणारी महिला आहे, बरोबर, त्यांचं घरकाम करून घर चालत नाही, कारण घरात मुलं असतात सर्व लहान, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न. अशा महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळाले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलेलं. आम्ही त्याची व्यवस्था करून देऊ. आता बाबासाहेबांचं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल, शिकाल तर टिकाल. ते ज्ञानाचे सागर आहेत. त्यांच्यासाठी जर आपल्याला काय करायचं असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या नावाने ग्रंथालय उभं राहिले पाहिजे, की जागतिक दर्जाचं, की जगातनं लोक पाहायला आले पाहिजेत, कारण ते ज्ञानाचे सागर आहेत. तर आज त्यांनी लिहिलेल्या घटनावरती पूर्ण देश चाललेला आहे. खूप चांगलं साहेबांनी बोललं. मला खूप म्हणजे मनापासून ते ऐकलं जेव्हा, तर बाबासाहेबांसाठी खरोखर काय केलं पाहिजे, तर त्यांचे पुतळे लावून काय होणार नाहीये, परंतु त्यांचं ग्रंथालय, कारण त्यांची ओळखच ते पुस्तक आहे. त्यामुळे खूप चांगला एक विषय घेतलेला. दुसरा एक विषय अजून त्यांनी घेतला, कारण ही मुंबई खऱ्या अर्थाने आगरी कोळी लोकांची ही मुंबई आहे, मूलमाळक ती आहे. आपण ते कुठून कुठून आलोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, पण त्यांनी आपल्याला सहारा दिला त्यावेळेला. आज त्यांच्यामुळे आज आपण आज त्यांच्याच मुळावरती उठलेले आहेत. कोण एक विशिष्ट समाज फक्त. आज दादरसारख्या परिस्थिती, जे दादर त्यांच्यामुळे बसलेलं आहे, ते दादरसारख्या परिस्थितीमध्ये मच्छी मार्केट उठून टाका नको बोलतायत. अरे तुम्ही इकडे आलात का ते तिकडे आलेले आहेत? ह्यांनी विचार केला पाहिजे. अरे मुंबई त्यांची आहे, त्यांच्यामुळे आपण डेव्हलप झालं, आज त्यांच्यामुळे आपलं घर चाललेलं आहे. आज तुम्ही मार्केट, साहेबांनी सांगितले, अमित ठाकरे साहेबांनी, आदित्य ठाकरे साहेब, यांच्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन यांच्यासाठी मार्केट उपलब्ध करून देऊ आम्ही लोकांनी. खूप चांगला हे केलेला. आज तुम्ही हायवेला जावा, शौचालयाची खूप समस्या आहे. आज जाता तासन तास, आज मुंबईसारख्या ठिकाणी जाताना आपण बघा, इकडून बोरिवली निघाला जवळजवळ 3-3.5 तास जातात. अशा वेळेला डायबिटीज पेशंट असतो, महिला असतात, यांचे गैरसोय होते. आपण माझ्या मते तर इकडून आपण मुंबईला जाताना 2-3 आहेत पण शौचालय, पण येताना नाहीये. हे अशी शौचालयाची सुविधा झाली पाहिजे. आणि सर्वात आता लोकांना सामना करतात ते रहदारीच्या वेळेला तुम्ही बघता किती ट्रॅफिक होते. त्याच्या पार्किंगचा प्रश्न खूप दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. पार्किंगचे दर अर्धा किलोमीटर 2 किलोमीटर पार्किंगची सोय झाली पाहिजे त्या ठिकाणी. आज या लोकांनी काही पार्किंगचे प्लॉट आहेत ते प्रायव्हेट करून महानगरपालिका असतात. का पैसे घेताय तुम्ही? कशाला घेतायत? ते लुटायचे धंदे बंद करा, ते बंद केलेच पाहिजेत. हा पार्किंगचा प्रश्न विथ आता जे नवीन बिल्डिंग बनत आहेत त्या बिल्डिंगमध्ये असं काही नियम आणले पाहिजेत की पर फ्लॅट एक पार्किंग कंपल्सरी, नाही तर फ्लॅट बनवायला देणार नाही असं. कारण पार्किंगची सुविधा ही झालीच पाहिजे. हा विषय आहे. आज सर्वात एक लोकांना दिसतंय की देशात राज्यात लूट केलीच ह्या लोकांनी डेव्हलपमेंटच्या नावाखाली. आता उरलेली मुंबई महानगरपालिकेवरती यांचा डोळा आहे. जर एवढं ते विकास करतात, अहमदाबाद महानगरपालिका का करतात आहे? आणि इकडे किती आपल्याकडे 2022 पर्यंत 95,000 करोड जमा होते, तेही यांनी 4 वर्षामध्ये संपून टाकले. आता उरलेले पैशावरती यांचा डोळा आहे. तर त्यामुळे हे मुंबईकरांनी ओळखलं पाहिजे की काय परिस्थिती आहे. आणि मुंबईत मी तर बोलतो मुंबईकरांनी हे पण लक्षात राहिलं तर मराठी माणसांनी पण, की मुंबई फक्त आपली नाहीये. महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात राहणारा, गावखेड्यात राहणारा प्रत्येक मराठी तरुण जो उच्च शिक्षण घेतोय त्यांची स्वप्नाची नगरी आहे मुंबई. त्यांना वाटतं की मी शिक्षण घेऊन मुंबईत यावं. त्यांचं स्वप्न साकार होण्यासाठी आपल्याला मुंबई ही ठाकरे कुटुंबाच्या ताब्यात ठेवली पाहिजे. कारण संकटकाळी ठाकरे कुटुंब मराठी माणसासाठी बोला या मुंबईकरांसाठी रस्त्यावरती उतरलेलं आहे.